टेस्टी असे आपले दही आलू तयार आहेत। तुम्हाला हवे असेल तर तुम्ही भातासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत कशासोबत सुद्धा सर्व करू शकता। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला। टेस्टी असे आपले दही आलू तयार आहेत। मी कोमल तुमच्या सगळ्यांचं आपल्या रेसिपी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते। तर आज आपण भाजीला काही नसेल तर पर्याय म्हणून किंवा गेस्ट येणार आहे, घरात फक्त बटाटेच असतात तर त्यापासून काहीतरी असं आपण रेसिपी बनवणार आहोत। ती म्हणजे दही आलू बनवणार आहोत। ज्या घरातले साहित्य आहेत त्याच्यातच बनवणार आहोत। खूप इझिली होते, पटकन होते। फक्त मी ह्याच्यात हिंग नाही टाकलेलं। तुम्हाला हवं असेल तर जेव्हा आपण दह्यात सगळे मसाले टाकतो त्या टायमाला तुम्ही हिंग ॲड करू शकता। चला तर रेसिपीला सुरुवात करूया आपण। आलू बनवणार आहोत एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने। त्याच्यासाठी मी इथं बटाटा घेतलाय, असं कापून घ्यायचं। छोटे असतील तर अख्खे घेतले तरी चालतील। तर इथं मोठे बटाटे असतील तर 4 फोडी करायचे, छोटे असतील तर 2 केले तरी इनफ आहेत। कारण बटाट्याच्या कापण्यावर सुद्धा भाजीची टेस्ट ही अवलंबून असते। त्याच्यामुळं हे असे कोणत्या पण पद्धतीने तुम्हाला पाहिजे तर कापून घेऊ शकता। व्यवस्थित आपण फ्राय करणार आहोत आता। चला तर मग फ्राय करून घेऊया। तुम्ही शालो फ्रायसुद्धा करू शकता किंवा डीप फ्राय केल्यानंतर टेस्ट मात्र खूप चांगली येते, पण ऑइल पण तेवढा बटाटा पीत असतो। तेल एकदम व्यवस्थित गरम झाले त्या टायमाला आपण बटाटे फ्राय करून घेणार आहोत। पाणी असेल तर थोडीशी काळजी घ्यायची पाण्यात असतील तर, कारण तेल अंगावर उडू नयेची शक्यता जास्त असते। तर गॅस बारीक करायचं आणि हळूहळू बटाटे सोडायचे। पाण्यात असतील तेव्हा तुम्ही असं झाऱ्यात घेऊन टाकले ना तर अंगावर तेल येत नाही। जेव्हा तेल येण्याची अंगावर भीती असते त्यावेळेस ही ट्रिक वापरायची। तर हे आपण व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत आता। आणि तेल अंगावर येत असेल तर वरून असं झारा धरायचं, त्याच्याने तेलसुद्धा अंगावर येत नाही। तर हे व्यवस्थित आपण फ्राय करून घेऊ आता। तर आपल्याला बटाटे गोल्डन ब्राऊन करायचे। तर हे आपले जवळजवळ होत आले आहेत। आता मी साईडला काढून घेणार आहे। तुम्ही आधी ग्रेव्ही बनवली आणि बटाटा त्या टायमाला टाकला ना तर कुरकुरीत बटाटा लागतो आणि ग्रेव्हीसुद्धा खूप सॉफ्ट करून घेतो। त्यामुळे जर तुम्हाला तसा बटाटा खाण्याची इच्छा असेल तर जेव्हा तुमची ग्रेव्ही तयार होईल तेव्हा टाकला ना, तेव्हा तळून घेतला, फ्राय करून घेतला तरी चालेल। आता हे माझं झालं, मी काढून घेते, साईडला काढून घेते आता। व्यवस्थित झालेत आपले बटाटे। इवन तुम्ही ह्या बटाट्यावर थोडासा चाट मसाला, थोडंसं तिखट, जिरेपूड आणि लिंबू पिळून खाल्ला ना तर हे खूप छान चाट पण तयार होतं। तर हे काढून घेते मी व्यवस्थित साईडला। आता आपण दह्याचं मिक्सर बनवून घेणार आहोत। त्याच्यासाठी मी इथं थोडीशी हळद, आपल्याला हवी तेवढी, तुम्हाला हवी तेवढी, त्याच्यानंतर 1 चमचा लाल तिखट, त्याच्यानंतर मी इथं एक मसाला बनवून घेतला आहे। 1 चम्मच सौंफ म्हणजे बडीशेप, 1 चम्मच धने आणि 1 चम्मच जिरे, 7 ते 8 मिरीची मीर। तर ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित भाजायच्या आणि मिक्सरमधून ओबड-धोबड करून घ्यायच्या। मी तुम्हाला दाखवते। हा मसाला पूर्ण ओबड-धोबड आहे, पेस्ट नाही करायची, खूप बारीक नाही दळायचं, करकरीत खाली लागलं पाहिजे दाताला, अशा पद्धतीने करायचं। तर हा मसाला, तर तो आपण 1 चम्मच ॲड केला आहे। त्याच्यानंतर धनेपूड 1 चम्मच, जिरे आपण ऑलरेडी त्या मसाल्यात टाकलेले आहेत म्हणून टाकायची गरज नाही, इनफ आहे। एवढ्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित हलवून घ्यायच्या, गुठळ्या नाही झाल्या पाहिजेत अशा पद्धतीने, नाहीतर दही फुटणार। दही असं फुटतच असतं पण खूप मोठ्या मोठ्या गाठी नाही होणार। तुम्हाला दही खूपच आंबट खायची सवय असेल तर मी इथे 1 वाटी दही घेतले, तुम्ही 2 वाटी किंवा 1.5 वाटीसुद्धा घेऊ शकता। तर हे माझं दही झालं आहे। तेल घेतलं आहे मग अशीच आपण जे तळून घेतलं होतं बटाटे ते। तर आता आपण काय करणार आहोत, ह्याच्यात थोडीशी जिरी टाकून जिरीचा तडका देणार आहोत। त्याच्यानंतर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कांदा, लसूण, टमॅटो टाकू शकता, पण मी कांदा, लसूण, टमॅटो ह्याच्यात नाही टाकणार आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नक्की टाकू शकता। जेव्हा आपण कांदा, लसूण, टमॅटो वापरत नाही तेव्हा मात्र काय करायचं, शक्यतो मोहरीचं तेल वापरायचं, त्याने खूप छान टेस्ट येते। मी इथं मोहरीचं तेल नाही वापरलेलं पण त्याने खूप छान टेस्ट येते। आणि कांदा लसूण नसेल तर
अद्रक आणि मिरचीचा वापर मात्र जास्त करायचा. मी इथं अद्रक आणि मिरची घेतली आहे. जवळजवळ 1.5 इंच अद्रक घेतले, 1-2 मिरच्या घेतल्यात, 2 मिरच्या घेतल्यात. हे आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं. हे व्यवस्थित फ्राय झाले. त्या टायमाला आपण काय करणार आहोत, दह्याचं मिक्सर केलं होतं ते टाकणार आहोत. गॅस बंद करायचा. खराब होण्याची शक्यता वाटत असेल, फुटून वाटत असेल तर जर शंका असेल की चटणीचा कलर यावा असं वाटत असेल तर तुम्ही थोडीशी चटणी ॲड करू शकता. मी तर करणार आहे, एकदम थोडी करणार आहे. दही टाकायच्या आधी आणि त्याच्यानंतर दही आपलं टाकायचं आणि कंटिन्युअसली हलवायचं, नाहीतर दही फुटणार. त्याच्यामुळं कंटिन्युअसली हलवायचं, नाहीतर खूप आंबट होणार, खूप म्हणजे खूप. तर हे हलवून घ्यायचं व्यवस्थित. फुटेल अशी शंका असेल तर गॅस बंद करून टाक. आता हे एकदम व्यवस्थित होऊ द्यायचं, शिजू द्यायचं, थोडंसं व्यवस्थित होऊ द्यायचं. आपण बटाटे ॲड करणार आहोत. हे कंटिन्युअसली हलवायचं, नाहीतर फुटणार दही. जेव्हा ग्रेव्हीचं थोडं व्यवस्थित झाले त्या टायमाला आपण काय करणार आहोत, जे आपण फ्राय केलेले पोटॅटोज होते, बटाटा होता, तो टाकणार आहोत. परत व्यवस्थित हलवून घ्यायचं. मीठ टाकायचं थोडंसं, त्याच्यावरच व्यवस्थित. पहा तेल दिसायला सुरुवात झाली आहे. आता एकदम व्यवस्थित होऊ द्यायचे, व्यवस्थित. चवीनुसार आपल्या. आणि आपण पाणीसुद्धा अजून ॲड करणार आहोत त्याच्यात, त्याच्यामुळं ती एक गोष्ट लक्षात घ्यायची. मी त्या हलवून घ्यायचं. ह्याच्यात आता पाणी ॲड करणार आहोत व्यवस्थित. तुम्हाला हवी ती ठीक हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करू शकता. आणि आंबटसुद्धा हवे असेल तर तुम्ही दहीसुद्धा तुमच्या ह्याच्यानुसार ॲडजस्ट करू शकता. म्हणजे इथं मी 1 वाटी दही वापरले तर तुम्ही 1.5 किंवा 2 वाटी दही वापरू शकता. तर हे आता व्यवस्थित शिजू देऊया. शिजू द्यायचं म्हणजे फक्त एक उकळी होऊ द्यायचं, बाकी काय नाही करायचं, नाहीतर दही फुटेल आपलं खूप. कारण बटाटे ऑलरेडी आपले खूप सॉफ्ट झालेले असतात. 10 मिनटं ठेवली आणि आंबट झाली असेल वाटत असेल तर आपण साखर टाकायची. आणि मी थोडीशी कसुरी मेथीसुद्धा ॲड करणार आहे. साखर थोडीशी, आंबटपणा कमी व्हावा म्हणून थोडीशी कसुरी मेथी टाकते आहे. ऑप्शनल आहे पण मला आवडते आणि टेस्ट पण खूप छान येते, पण मी ॲड करते आहे थोडीशी, एकदम थोडीशी. वाव, मस्तच. दही आलू किंवा दही बटाटा तयार आहे. चला तर काढून घेऊया. भाजी सर्व करून घेणार आहोत. मी त्याचं थिकनेस दाखवते तुम्हाला कशी झाली आहे आपली. तर हे पहा, वाव, अप्रतिम, खूप छान दिसते. मी तुम्हाला थिकनेस दाखवते याचा आता. तर हे पहा, एकदम योग्य तो थिकनेस आहे याला. तुम्हाला हवी असेल तर तुम्ही आणखीसुद्धा पाणी टाकून म्हणजे पातळ करू शकता. तर मी सर्व भाजी आता काढून घेते एकदम व्यवस्थित. आपली दही आलू तयार आहे. थोडीशी कोथिंबीर ठेवून आपण गार्निश करणार आहोत त्याला. अरे वा, मस्तच. तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. परत भेटूया नवीन रेसिपीसोबत. आजची दही आलूची रेसिपी कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर तुम्हाला आणखी कोणती वेगळी रेसिपी पाहायला आवडेल ते सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगा. भेटूया नवीन रेसिपीसोबत. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या.